वेलकम टू मिथिक्स लॅब. सध्याच्या युगात ए आयचा खूप वापर होतो. तर मोस्ट ऑफ स्टुडंट्स यूट्यूबवर किंवा पी डी एफ्स असो किंवा त्यांच्या नोट्स असो लिहिलेले कोणते सरांचे, सो त्याच्यातून त्यांना काही इम्पॉर्टंट पॉईंट्स काढायचे असेल किंवा त्यांना त्याच्यावर क्विझेस बनवायचे असेल तर स्वतः करू शकतो, कारण त्यांना पण टाईम जातो, वेळ लागतो आणि खूप काही माहिती करतो. तर यासाठी आपण आज नोटबुक एल या ए आय टूलबद्दल बघणार आहे. जेव्हा आपल्याला एखादा यूट्यूब लिंकचे म्हणजे यूट्यूबवरून एखादा व्हिडिओ बघितला, त्याबद्दल आपल्याला काही नोट्स क्रिएट करायचे असेल किंवा काही क्विजेस तयार करायचे असेल, तर त्यासाठी अजून एखादं पी डी एफ असेल त्यामधून काही क्रिएट करायचे असेल, त्यासाठी अजून लाईक एखादी इमेज असेल, लाईक एखादी वेबसाईट असेल त्यावरून काही काढायचं असेल, तर त्याच्यासाठी हा LLM जो नोटबुक एल एम टूल आहे ए आयचा, तो खूप फायदेमंद आहे. सो चला आपण बघूया. बघा, हा नोटबुक एल टूल आहे. फर्स्ट असा आपण मोबाईलमध्ये असा याचा यू आय दिसतो, म्हणजे युजर इंटरफेस. तर आता समजा आपण एखाद्या यूट्यूबवरून माहिती काढायची ट्राय. फर्स्ट मी बघा क्रिएट न्यूवरली. आता इथं बघा वेगवेगळे ऑप्शन, लाईक आपल्याला सोर्स कुठून घ्यायचं, पी डी एफ, ऑडिओ, इमेजेस, वेबसाईट, यूट्यूब किंवा काही टेक्स्ट असेल किंवा ड्राईव्ह. तर आपण सध्या घेणार यूट्यूब. तर यूट्यूबवर क्लिक केलं. आता हे मागते ते यू आर. आता बघायचे काय रूल्स आहेत यूट्यूबचे. आपण जो काही यू आर एल घेणार आहे प्रत्येक व्हिडिओचा, तिथून हा फक्त ट्रान्सलेट जे यूट्यूबला ऑन असेल व्हिडिओला, ठीक आहे, तर तो इम्पोर्ट करतो, त्याच्या थ्रू हा क्रिएट करतो. आणि व्हिडिओ हा पब्लिक असला पाहिजे, आणि जे रिसेंटली अपलोडेड असतात व्हिडिओज ते याच्यात अवेलेबल नसतात इम्पोर्टसाठी. तर आता मी यूट्यूबवर जातो. आता बघा मी एखादा व्हिडिओ घेतो, लाईक सर्च करू आपण, समज आपण कॉलेज किंवा एखादा समज डेटा ॲनालिसिस. आता हे खूप सारे व्हिडिओ झाले, पण आता यामधून आपल्याला असं स्पेसिफिक घ्यायचं आहे की जे आपल्याला एखादा व्हिडिओ हेल्पफुल, म्हणजे आपण यूज पण करू आणि आपल्याला तो म्हणजे फायदेमंद पण होईल, नंतर यूज कामात पण येईल. आता जाऊ हा SQLचाच घेऊ आपण कॉलेजचा. आता बघा मी काय करतो, इथं जाणार, शेअर लिंक, आता कॉपी लिंक केली. आता याची लिंक कॉपी केली, मी केलं परत नोटबुक केलेलं एलिमेंट क्रिएट यूट्यूब, इथं यू आर एल टाकलं, त्याच्यानंतर ॲड केला. हा तुमच्या नेटवर्कवर आणि मोबाईलच्या स्पीडवर डिपेंड आहे की कसा चालतो. आता बघ, हा नोटबुक इथे आपल्याला जो युजर इंटरफेस दिसतो, इथं वेगवेगळे डिफरंट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन आहे सोर्स. बघा सोर्स, या सोर्समध्ये बघा तुम्ही सोर्स बघू शकता. सोर्समध्ये इथं आपण वेगवेगळ्या फाईल्स अपलोड करू शकतो. आता जसं मी व्हिडिओ लिंक केली, पण जर तुम्हाला अजून काही सोर्स ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड अ सोर्सवरून क्लिक करून ॲड करू शकता, किंवा एखादा फोटो ॲड करायचा तर कॅमेरावरून काढून फोटो ॲड करू शकता. आता दुसरा ऑप्शन आहे चॅट. आता बघा याच्यात ऑटोमॅटिकली तो स्कॅन करतो. आता याच्यात वेगवेगळे त्याचे नोट्स क्रिएट केले त्यांनी स्वतःच. इथं तुम्ही त्याला क्वेश्चन विचारू शकता, ऑडिओ, किंवा तुम्हाला त्याबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही इथं टाईप करून ते विचारू शकता. पण आपल्याला आता सध्या हा न्यूज आपण गेलो तिसरा ऑप्शन जो आहे स्टुडिओ. आता बघा इथं ऑडिओ ओव्हरव्ह्यू, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू, स्लाईड डेक, फ्लॅश कार्ड्स, क्वीज, इन्फोग्राफिक, रिपोर्ट्स, एवढे सारे ऑप्शन. तर आपण याच्यातले म्हणजे मोस्ट ऑफ ऑप्शन यूज करून बघणार आहे. तर जर एखाद्याला समज ह्या व्हिडिओवर इन्फोग्राफिक पाहिजे किंवा त्याला एखादं म्हणजे क्वीज तयार करायची असेल, तर फॉर एक्झाम्पल क्वीज, तर आपण हा क्वीज ऑप्शन सिलेक्ट. आता बघा आपल्याला काही करायची गरज नाही, फक्त सिलेक्ट करायचं, तो ऑटोमॅटिकली काही मिनिटात तुम्हाला क्वीज जनरेट करून. आता नेक्स्ट आहे हे बघा इन्फोग्राफिक, फ्लॅश कार्ड्स, रिपोर्ट्स, स्लाईड डेक, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. आता बघा मी सगळे ऑन करतो, फक्त व्हिडिओ ऑडिओ नाही करत. स्लाईड डेस्क, फ्लॅश कार्ड्स, क्वीज आणि रिपोर्ट्स. आता रिपोर्ट्स मी जेव्हा क्रिएट करतो त्यावेळेस इथे 3 ऑप्शन दिसतात, की इनसाईट अँड इम्पॉर्टंट कोड्स, स्टडी गाईड, क्विज विथ आन्सर की प्लस ग्लोसरी आणि ब्लॉग पोस्ट. आता समज आपल्याला कोणत्या प्रकारे क्रिएट करायचं ते आपण इथं सिलेक्ट करू शकतो. आता मी ब्रीफिंग डॉक्युमेंट्स करतो जनरेट. तर बघा हे काही वेळ म्हणजे यांना काही टाईम लागेल. आता बघा हे
काही तर लगेच म्हणजे क्रिएट झाले, पण काहींना थोडाफार टाईम लागू शकतो. जर तुम्हाला समज हे करता करता तुम्ही बॅकएंडला पण ठेवू शकता. नोटिफाय मी हे ऑन करून अलाऊ करून तुम्ही ॲक्टिवेट करू शकता. म्हणजे जेव्हा पण रेडी होईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर आता फॉर एक्झाम्पल हे तुम्ही काय म्हणतात रिपोर्ट्स आणि स्लाईड डेक हे जनरेट होते. आता आपण हे काय करू, फर्स्ट आपण आता बघा रिपोर्ट्स पण जनरेट झाले तर मी ते ओपन करून दिसतात. आता हे बघा, आता यामध्ये तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ बघायची गरज नाही. ह्याच्यात बघा एक्झिक्युटिव्ह समरी, क्रिटिकल टेकवेज हे म्हणजे एकदम शॉर्टमध्ये त्यांनी नोट्स टाईप क्रिएट करून दिले. कंपॅरिझन ऑफ डेटा टाइप्स, SQL, डेटाबेस स्ट्रक्चर्स अँड कमांड्स. हे बघा SQL कमांड कॅटेगरी, डेटा टाइप्स अँड कन्स्ट्रेंट. आता हे काही केलं ॲग्रिगेट फंक्शन्स अँड ग्रुपिंग, ॲडव्हान्स डेटा अँड स्कीमा. त्यामुळे हे एवढे नोट्स बनवलेले शॉर्ट्समध्ये. आता बघा हाय डेटाबेस म्हणजे फ्लॅश कार्ड्स म्हणतो. फ्लॅश कार्ड्स कसं असतं की एक प्रकारचं क्विझेस टाईप असतो, ज्यामध्ये आता बघा हे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ डेटाबेस. आता पुढं क्लिक केलं मी सियन्स हे बघा, म्हणजे वरती क्वेश्चन असतो बॅक साईडला, त्याचा आन्सर अ कलेक्शन ऑफ डेटा स्टोर इन अ इझिली ॲक्सेसिबल डिजिटल फॉर्मॅट. आता पुढे घ्या. आता बघा सेव्ह ऑन इव्हन काय असतो की ज्यावेळेस तुम्ही क्रॉसवर क्लिक केलं ते डिलीट होतं आणि ज्यावेळेस तुम्ही राईट क्लिक केलं तर सेव्ह होतं. आता बाई आपण याला असं मूव करून गॉट इट पण करू शकतो, गेट इट नेक्स्ट टाईम यू विल असं पण सिलेक्ट करू शकतो. लाईक आता हे बघा व्हॉट इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिलेशनल डेटाबेस, याचा आन्सर बघू शकतो. तर नेक्स्ट करत मी हे बघा किती सारे मी 67 फ्लॅश कार्ड्स क्रिएट केले. हे बघा याच्यानंतर म्हणजे एका प्रकारची एक्झाम टाईप आहे गॉट इट स्किप्ड. आपण इथं सी फोल्डर पर म्हणजे आपण कोणकोणते टॉपिक कव्हर केले. जर आपल्याला दुसरं काही लर्न करायचं असेल लाईक कीप लर्निंग, आता समज सब क्वेरीज क्लिक केली. हे बघा याच्यामध्ये एका टॉपिकवर तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन जनरेट करू शकता. आता नंतर हे बघा आता ज्यावेळेस मी क्विज क्रिएट करत होतो आय थिंक 2 वेळेस क्लिक झालं. आता बघा ज्यावेळेस मी क्विज ओपन केलं तर याच्यात 10 क्वेश्चन काय विचारलं की व्हॉट इज द प्रायमरी डिफरन्स बिटवीन डेटाबेस अँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये DBMS. आता याच्यात ऑप्शन्स आहेत. आता मी सध्या कोणते पण ऑप्शन सिलेक्ट करतो म्हणजे आपल्याला रॉंग आणि राईट आन्सर म्हणजे ते सो तुम्हाला कसं दाखवतं ते पण दिसेल. आता डेटाबेस ओनली स्टोर टेबल्स वेअर DBMS स्टोर डॉक्युमेंट अँड इमेजेस देअर इज नो डिफरन्स द टर्म्स यूज डेटाबेस कलेक्शन टाइप्स. आता बघा मी सिलेक्ट केलं. आता काय राईट आन्सर. आता मी सेकंड क्वेश्चनला रॉंग आन्सर करणार आहे का ते तुम्हाला सांगतो. आता बघा काय विचारलं विच कॅटेगरी ऑफ SQL कमांड्स इज रिस्पॉन्सिबल फॉर डिफाइनिंग ऑर चेंजिंग द स्ट्रक्चर स्कीम ऑफ डेटाबेस. म्हणजेच आपण मॅनिपुलेशन करतो. हे बघा आता रॉंग आलं. मी अगोदरच कसं काय सांगितलं होतं की मी रॉंग आन्सर सिलेक्ट करणार. आता ज्यावेळेस क्वेश्चन रॉंग काय तो पण दाखवतो आणि राईट का पण त्याचं पण डिटेलमध्ये खाली डिस्क्रिप्शन देतो. नेक्स्ट आता समजा एखाद्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर माहीत नाही हिंट बघायची. हे बघा कन्सिडर व्हॉट इज रिक्वायर्ड टू इन्शुअर एव्हरी सिंगल रो कॅन बी ॲडेड. म्हणजे हिंटवरून पण तुम्ही आन्सर करू शकता. सध्या मी कंप्लीट करतो क्वेश्चन काही पण आन्सर सिलेक्ट करतो. हे बघ ज्यावेळेस आता 10 क्वेश्चन होते तर लाईक त्या 10 क्वेश्चनवर राईट किती रॉंग किती पर्सेंटेज टॉपिक कोणकोणते कवर झाले याच्यात. त्याच्यानंतर जर आपल्याला दुसऱ्या टॉपिकवर क्विज क्रिएट करायची ती पण इथं लगेच करू शकता तुम्ही. रिव्ह्यू आणि जे क्विज दिली त्याचा रिव्ह्यू पण बघू शकता किंवा ती रिटेक पण देऊ शकता. आता आपले तिन्ही झाले फ्लॅश कार्ड्स, त्याच्यानंतर रिपोर्ट आणि क्विज. आता काय बघा इन्फोग्राफिक क्रिएट करतो आणि जो स्लाईड डेक आहे याच्यामध्ये काय असतं ही इमेजेस लाईक आपली PPT असते तशा प्रकारे तुम्हाला बनवून दाखवते ते. त्याच्यामध्ये म्हणजे लाईक ग्राफिकली रिप्रेझेंटेशन लाईक हा असा आहे की लाईक ब्लू प्रिंट म्हणजे आर्किटेक्ट बनवतो. जर एखादा म्हणजे तुम्ही सिव्हिल टाईपचं असेल आणि त्याचे नोट्स असेल त्याचं आर्किटेक्ट बनवायचं असेल किंवा एखाद्या डायग्रामचं किंवा मशिनरीचं आर्किटेक्ट बनवायचं असेल तर तो ह्याच्यात बनवून देतो. आता हे बघा आपण ज्यावेळेस याला ओपन करतो हे 10 to 20 स्लाईड असतात. याने स्लाईड थ्रू तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन दिले की द डेटा आर्किटेक्ट प्लेबुक म्हणजे त्यांनी स्वतः नाव डिफाईन केलं. हे बघा डेटा रिव्ह्यूअल म्हणजे कसं कमांड नाव म्हणजे एका प्रकारे PPT थ्रू तुम्हाला एक्सप्लेनेशन सर्व
हे बघ वेगवेगळ्या स्लाईड्स आता इथे क्रिएट याने क्रिएट केल्या 21. म्हणजे एखादा शिक्षक असेल किंवा एखादा टीचर असेल आणि त्याला समज आता PPT प्रेझेंट करायची तर तो इझिली डेटा अपलोड करून येतो रेडीमेड क्रिएट करू शकतो. आता SQL इसेन्शियल इन्फोग्राफिक्स असतो, म्हणजे इन्फोग्राफिक असतो याच्यात काय असतं म्हणजे एका इमेज तो तुम्हाला थोडं इन्फो देणार, म्हणजे कशा रिलेटेड म्हणजे एका टाईपचं पोस्टर बनवतो. म्हणजे हे सगळेचे ऑप्शन असतात, आपण सगळ्यांना यूज नाही करू शकत. जे आपल्याला गरज आहे त्यानुसार त्या डेटानुसार किंवा त्या व्हिडिओ किंवा PDF नुसार आपण यांच्यावरून क्रिएट करू शकतो. आता नेक्स्ट टाईम आपण PDF थ्रू कसं क्रिएट करता येईल आणि यूट्यूब किंवा वेबसाईट आणि PDF आणि इमेजेस यांच्यात काय डिफरन्स आहे ते बघणार.